शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपला शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीची शेती करतोय. ही शेती करताना तो शेतामध्ये धान्य पिकवतोय, कडधान्य पिकवतोय, विविध प्रकारच्या तेलबिया पिकवतोय, भाजीपाला पिकवतोय. अर्थात शेतातील याच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी तो या शेतातील पिकांना विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या मात्रा देतोय, मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतोय. अर्थात याच पिकांवर जर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाला तर वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांचा देखील तो वापर करतोय. मंडळी, हाच कीटकनाशकांचा किंवा रासायनिक खतांचा अतिरेक वाढत गेल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जी माती आहे, शेतातील जी माती आहे ती विषयुक्त बनत चाललेली आहे. अर्थातच या मातीतून जो शेतमाल निर्माण होतो तो विषयुक्त प्रकारचा असतो, ज्याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून विविध माध्यमातून सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अर्थातच हाच प्रसार आणि प्रचार याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले देखील दिसतात. परंतु अनेकांच्या मनात एक संभ्रम आहे की सेंद्रिय शेती ही तोट्याची आहे. मंडळी, या संभ्रमाला अपवाद ठरलेला आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जोपूळ या गावचा एक तरुण शेतकरी. या शेतकऱ्याने काही वर्षापूर्वी सेंद्रिय शेतीची सुरुवात केली आणि पाहता पाहता या सेंद्रिय शेतीचा विविध प्रकारे विस्तार होत गेला आणि या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातूनच या शेतकऱ्याने समृद्धीचा मार्ग स्वीकारलेला आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण याच तरुण शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत आणि सेंद्रिय शेतीबद्दल त्यांच्याकडनं मार्गदर्शन देखील करून घेणार आहोत. आपल्या कार्यक्रमाचा आजचा विषय काय आहे ते एकदा पाहूयात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे. मंडळी, सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या प्रगतिशील शेतकऱ्याला आपण इकडे आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत संदीप जाधव सर. संदीपजी, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. संदीप जाधव सर हे जोपूळ या गावातून आलेले आहेत, चांदवड तालुका, जिल्हा नाशिक येथून. ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे ही सेंद्रिय शेती केलेली आहे. याच माध्यमातून ते सेंद्रिय शेतमालाचं विपणन आणि विक्री देखील करत आहेत आणि त्यांनी स्वतःची संपूर्ण व्हेजीस अँड फ्रुट्स एंटरप्राइजेस ही कंपनी देखील स्थापन केलेली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते सेंद्रिय प्रकारच्या शेतमालाचा विविध प्रकारे विपणन आणि विक्री देखील करत आहेत. आज आपल्याला ते त्यांची यशोगाथा सांगणार आहेत आणि सेंद्रिय शेती कशा प्रकारे समृद्धीकडे नेणारी आहे या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन देखील आपल्याला मिळणार आहे. मंडळी, तुम्ही देखील संदीपजींना या कार्यक्रमात थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे क्रमांक टिपून घ्या. आमचे क्रमांक आहेत 022 2490 8050 आणि 2498 8050. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022 2490 8050 आणि 2498 8050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि मोबाईल धारकांनी फोन करताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे आणि आपला प्रश्न थेट संदीपजींना विचारायचा आहे. प्रश्न आजच्या विषयाच्या अनुषंगानेच विचारला जावा अशी आमची अपेक्षा आहे. संदीपजी, तुमचा कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपल्याकडचा जो शेतकरी आहे, मगाशीच मी प्रस्तावनेत उल्लेख केला की पारंपरिक पद्धतीची शेती करत आलेला आहे आणि ही जी शेती करताना तो व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवून रासायनिक पद्धतीची खतं असतील किंवा कीटकनाशकं असतील अशा प्रकारच्या निविष्ठांचा तो वापर करतो. परंतु त्याला तुम्ही अपवाद ठरलेला आहात. आपण अगदी 100% सेंद्रिय प्रकारची शेती करत आहात. तर ही शेतीची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि केव्हा सुरुवात झाली? नमस्कार शेतकरी बंधूंनो. सेंद्रिय शेती करण्यापूर्वी पहिल्यांदा 1990 मध्ये आम्ही ज्यावेळेस या शेतीला सुरुवात केली, सेंद्रिय शेती करणं हा एक भाग होता. पण तो एक काळ असा होता की त्या काळामध्ये तरुणांना शेतीच करायची नव्हती. म्हणजे शहराकडे जाऊन छोटी मोठी कवयना नोकरी करून आणि 2 रुपये मिळवायची लोकांची अपेक्षा होती. अशा काळामध्ये पालकांची सुद्धा तीच मानसिकता होती की मुलाने जावं शहराकडे आणि कुठून तरी 2 रुपये कमवून आणावे अशी त्यावेळची धारणा होती. अशा काळामध्ये आम्ही विचार नेहमी करायचो की
भारताची शेती असेल किंवा महाराष्ट्राची शेती असेल तर एक काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं ते ब्रीद होतं. मग सगळे मुलं शहराकडे का धाव घेत आहेत, अशा गोष्टीवर ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं का स्वतः पालक सुद्धा मुलाला जर सकाळी लवकर झोपेतून उठला नाही तर म्हणायचे, अरे उठ आणि शाळेत जा, काहीतरी नोकरी धंद्याचं बघ. आणि असे पालक म्हणायचे की अरे तू लवकर उठला नाही, शाळेत गेला, तुला कोणी मुलगी देणार नाही. म्हणजे एवढी भयानकता काय शेतामध्ये आली असेल. त्याच्यावर आम्ही थोडेसे आध्यात्मिक विचारधारेचे लोक होतो. त्यावेळेस विचार केला की असं का असू शकतं. मग आम्ही असं करत करत थोडंसं शेतीकडे अगोदर वळालो. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा महाराष्ट्र असा जेव्हा म्हटला जातो तर त्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी सुद्धा शेती केल्याची दाखले आपल्याकडे आहेत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणणारे तुकाराम ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये पिकामध्ये प्रत्यक्ष पंढरपूरच्या पांडुरंगाचं रूप बघितलं. आणि मग शेती इतकी पडली का, तर ह्या काळामध्ये उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली. म्हणजे व्यापार त्याच स्थितीवर राहिला पण शेती आमची तळात का गेली असा जेव्हा विचार आम्ही केला. आम्ही ज्या ज्यावेळी म्हणतो त्यावेळेस माझे सहकारी सुद्धा यामध्ये खूप महत्वाचे आहेत. संजयजी पवार असतील, गोरखजी पवार असतील, ज्ञानेश्वर हिंगे असतील, प्रभाकर मोराणकर असतील, त्याच्यानंतर सदाभाऊ शेळके असतील. या लोकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला. खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर त्यांनी बसून मार्गदर्शन करायला हवं होतं, पण ह्या लोकांनी सतत या गोष्टीचा विचार केला, शेती तळात का गेली. मग त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा शेतीमध्ये उत्तम शेती कशी होईल याच्यासाठी आम्ही सुरुवात केली. आणि शेतामध्ये एकदा शेती प्रिय करून आणि त्याच्यात नवनवीन प्रयोग केले. त्यावेळेस सफेद मुसळी असेल, जोजोबासारखे पिकं असतील. तुमच्या शेताचं एक छायाचित्र आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो. तर अशा नवीन नवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगांमध्ये विविध झाडांची लागवड केली. सुगंधी वनस्पती असतील, औषधी वनस्पती असतील, याचा हे करून शेतामध्ये आणि शेतीविषयी लोकांमध्ये प्रेम कसं निर्माण होईल याचा आम्ही सातत्याने विचार करत गेलो. आणि हे करताना नंतर एक अध्यात्मवादी आहोत त्यामुळे ज्ञानेश्वर तुकारामची परंपराच आम्ही चालवणारे लोक आहोत. आम्ही हाही विचार केला का शेती जर अशी करत असू, आम्ही शेती करायला हिरिरीने सुरुवात केली, लोकांमध्ये मार्गदर्शन सुरू केलं का अरे शेती करणं ही काळाची गरज आहे, आपण शेती केली पाहिजे. असं करता करता ज्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि या भारताचा, महाराष्ट्राचा नागरिक जर शहराकडे धाव घेत असेल तर मग शेतीची पद्धती पण बदलली पाहिजे. मग आमच्या सेंद्रिय शेतीचं थोडेसे विचार आमच्या मनामध्ये यायला लागले. मग आम्ही विचार केला ही माती लोकांनी मृत आहे असं समजून जर तिच्यात काम केलं तर आम्ही पहिल्यांदा माती ही सजीव आहे हिचा पहिल्यांदा विचार आमच्या मनामध्ये आणला. आणि मग ती पोक्त कशी होईल याच्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर सुरुवात केली. म्हणजे आम्ही हा विचार केला की भारतामध्ये शेतीला म्हणजे बघा शेतीला भूमाता म्हटलं जातं, धरती माता म्हटलं जातं, वसुंधरा म्हटलं जातं, काळी आई म्हटली जातं. आणि असं जर असेल तर मग या शेतीला आपण विष कसं पाजू शकतो असं आमच्या मनामध्ये, माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये सतत विचार यायला सुरुवात झाली. आणि विष जर पाजू शकत नसेल तर मग हिला नक्कीच आपण काहीतरी ट्रीटमेंट, हिला सुरुवात हे बदललं पाहिजे. आम्ही विनोदाने जेव्हा शेतीच्या प्रयोगांसाठी विचारासाठी एकत्र बसायचो, दर महिन्याला एक नवीन प्रयोग काय केला, त्याच्यामध्ये काय रिझल्ट आले यासाठी एकत्र बसायचो. त्यावेळेस आमच्यामध्ये अशी एक विचारधारा स्थिर झाली का सख्या आईला जर विष पाजलं तर कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला आपण गुन्हेगार समजतो. मग ही जर आमची भूमाता आहे, ही जर आमची काळी आई आहे, ही जर धरती माता आहे तर हिला विष पाजण्याची परवानगी आपल्याला कोणी दिली. मग अशा भूमिकेमधून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो. आणि त्याच काळामध्ये आमच्या याच्यामध्ये एक विचारधारा आली. विचारधारा अशी आली की शेतीला प्रतिष्ठा प्राप्त व्हायला पाहिजे. मग आमच्या सहकार्यांनी अतिशय सुज्ञ ते लोक आहेत आणि या लोकांनी विचार केला की शेतीला प्रतिष्ठा प्राप्त व्हायला पाहिजे. याचा अर्थ प्रतिष्ठा आज नसावी किंवा असेल तर ती कमी असेल. मग ही प्रतिष्ठा
मिळाली पाहिजे असं जर आम्हाला कोणी विचारधारेतून सांगत असेल त्यावेळी आम्ही नक्कीच विचार केला का शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची आहे, भारताच्या शेतकऱ्याची आहे, जर आपण शेतीप्रधान राज्यातले आणि देशातले म्हणत असू. आणि म्हणून आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये अतिशय उत्तम असे प्रयोग सुरू केले. आणि जे काही प्रयोग करत होतो त्याच्यासाठी महिन्यातून एकदा आम्ही कुठल्या तरी प्रसंगाने एकत्र येत होतो. उदाहरणार्थ कोजागिरी पौर्णिमा असेल तर मग कुठेतरी ओट्यावर बसून दूध उकळून पिण्यापेक्षा आम्ही एखाद्याच्या मळ्यामध्ये जात होतो आणि त्याच्यावर एक विषय घेऊन आम्ही तिथं बसायचो. उदाहरणार्थ आम्ही अगोदरच्या महिन्यामध्ये असा जर विचार केला असेल की शेतावर मावा किडी जर आली तर सेंद्रिय पद्धतीने हिला कसा कंट्रोल केला पाहिजे, मग त्याच्यावर दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही सोल्युशन काय मिळालं, कोणी त्याच्यावरचा आपण सांगितलेला उपाय केला का, त्याच्यातून त्याला काय रिझल्ट मिळाले, अशा पद्धतीने आम्ही विचार करायला एक निमित्त साधून एकत्र बसायचो आणि मोठ्या आनंदाने आम्ही त्या प्रयोगावर सुरुवात केली. आणि वेगवेगळे फॉर्म्युले तिथं आम्हाला शोधता आले, विचाराचे आदान प्रदान घेता आले आणि त्याच्यातून विश्वासार्हता जी आहे, सेंद्रिय शेतीवरची जी प्रेम आहे, जी प्रीती आहे ती कशी वाढेल याच्यासाठी आम्ही नेहमी सातत्याने विचार केला. आणि आज एकदम सक्षम आणि सक्सेस अशी आम्ही सेंद्रिय शेती आज करतो आहोत. म्हणजे सर, शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आणि लोकांना सकस दर्जेदार अन्न मिळवण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे वळलेला आहात. त्याच दृष्टिकोनातून आपण अध्यात्माचा मार्ग स्वीकारलात आणि त्यातून सेंद्रिय शेतीला प्रारंभ केला. आपल्या चर्चांमधून देखील विचारमंथन याच गोष्टींबद्दल होतं की सेंद्रिय शेती कशी करावी, त्यासाठी कुठली कीटकनाशकं वापरावीत वगैरे वगैरे. परंतु सर, मला असं सांगा की आपण सेंद्रिय शेती गेली अनेक वर्ष करत आहात. सेंद्रिय शेती ही नैसर्गिक साधन सामुग्री जी असेल, म्हणजे शेणखत असेल किंवा जीवामृत असेल, पालापाचोळ असेल, अशी जी नैसर्गिक साधन सामुग्री आहे ती वापरून केली जाते. ती कमी खर्चाची म्हणतात, परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही शेती तोट्याची आहे असं म्हणतात. आपला नेमका अनुभव काय आहे? प्रथमतः शेती ही सजीव आहे ही कल्पना आपल्या मनामध्ये यायला हवी. कारण शेती सजीव जर मानली गेली तर त्याच्यामध्ये 3 स्टेजेस येतात. सजीव यालाच म्हणतात का ज्याचा जन्म होतो, ज्याची वृद्धी होते आणि ज्याचा क्षय होतो. म्हणून पहिल्यांदा मातीला सजीव आपण मानलं पाहिजे. म्हणजे तिचा जन्म होतो, तिच्यामध्ये काही ह्युमस, बॅक्टेरिया यांचा जन्म होतो, त्याच्यानंतर वृद्धी होते आणि क्षय होतो. म्हणजे पिकाचं पण असं असतं का बी असतं, त्या बियाचं एक बाल रोप तयार होतं, रुजवात होते. रुजवात होते. त्याच्यानंतर त्याच्या एक मोठ्या वृक्षामध्ये किंवा झाडामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर क्षय होतो. आमचं असं म्हणणं आहे का ज्याला आपण सजीव म्हणू या प्रत्येकाची गरज सुद्धा सारखी आहे. जसं माणसाला बालक असेल तर त्या बालकाला कुठल्या तरी छोट्या बाळकडूपासून त्याची सुरुवात केली जाते, नंतर त्याला तो खाण्याला योग्य झाला की त्यावेळी त्याला वेगळं पोषण दिलं जातं आणि वयस्कर झाल्यानंतर वेगळं पोषण जातं. सर, थोडं थांबवतो मी, तुम्हाला एक फोन येतोय. किशन कुमार चव्हाण बोलतात औरंगाबादहून. हॅलो. हा मॅडम. किशन कुमारजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे. हॅलो सर. हा, विचारा, सलग विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे सर की सेंद्रिय खत खूप महाग आहे रासायनिक खतापेक्षा. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. किशन कुमारजी यांना विचारायचं की सेंद्रिय शेत जे आहे, खत जे आहे ते रासायनिक खतांपेक्षा खूप महाग आहे, काय सांगता येईल सर? किसनजी नमस्कार. पहिल्यांदा आपण असा विचार करायला हवा का सेंद्रिय शेतीमध्ये बाहेरून आणून 99% बाहेरून आणण्याची गरज नाहीये. तुमच्या शेतामध्ये सेंद्रिय कर्ब, ज्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तो जर भरपूर प्रमाणात असला तर तेच शेताचं सर्वस्व आहे. आणि तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये काडी, कचरा, पाला पाचोळा जो असेल तोच शेतामध्ये रुजवा आणि तोच कुजावला का शेतामध्ये एक विश्व आहे. शेतामध्ये एक काही बॅक्टेरिया आणि ह्युमस, बॅक्टेरिया यांच्या पिढी आहे, त्या याच्यासाठी काम करतात. तर त्यांना पोषण म्हणून या गोष्टी आपण दिल्या पाहिजे. म्हणून वेगळं हे खत आणून सेंद्रिय खत आणून टाकण्याची गरज नाही. काय होतं, गव्हर्नमेंटने आता प्रत्येक कंपनीला सेंद्रिय युनिट सुरू करायला लावलेलं आहे, ज्या फर्टिलायझर कंपन्या आहेत, आणि त्यांनी आता परत रासायनिक खताकडून सेंद्रिय खताकडे येऊन पुन्हा त्याच याच्यामध्ये आपल्याला अडकवलेलं आहे. त्यामुळे आपण असं न करता आपल्या शेतामध्येच एक विश्व तयार झालं पाहिजे. म्हणजे जीव जीवस्य जीवनम असं म्हटलं जातं का एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे. म्हणजे तुम्ही जर
शेतामध्ये ऑर्गॅनिक कर्ब वाढवला, त्याच्याने तुमच्या शेतामध्ये जे काम करणाऱ्या पिढी आहे ह्युमसच्या, बॅक्टेरियाच्या, त्याबरोबर पिकाला पोषण देतील. म्हणून तुम्ही सतत ही पुनरावृत्ती ज्यावेळी कराल त्यावेळी 100% तुम्हाला बाहेरून खतं आणण्याची गरज नाहीये आणि त्याच्यामध्ये तुमचं 100% सेंद्रिय शेती तुम्ही करू शकता. म्हणजे सेंद्रिय खतं जी आहेत ती निसर्गतः उपलब्ध आहेतच, हो. फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण वळवला पाहिजे. सर, फोन येण्यापूर्वी आपण सेंद्रिय शेती तोट्याची नसून ती व्यावहारिक दृष्टिकोनातून फायद्याचीच आहे याबद्दल सांगत होतात. तोट्याची आर्थिक आणि कुठल्या बाबतीत हे आपल्या लक्षात येणार नाही कोणाला तोट्याची कसं म्हणायचे, पण पहिल्यांदा तर मी हे सांगेल का सेंद्रिय शेती तोट्याची 100% असू शकत नाही. याचं कारण, मी जर आज रासायनिक शेती करत असेल तर 100% माझ्या मुलाच्या हातात ज्यावेळेस मी शेती देईल तर त्यावेळेस ती शेती नापीक झालेली असेल, ती क्षारपड झालेली असेल आणि तिची खारपुटी झालेली असेल. अशा काळामध्ये आपण मुलाला जी प्रॉपर्टी कमवून द्यायला जातो तसाच एक प्रकार तुम्ही जर मुलाला शेत द्याल तर ते जर नापीक दिलं तर आपण म्हणतो ना मरणानंतर त्याची कीर्ती वाढायला पाहिजे, तर लोक आपल्याला 100% ते मुलं सुद्धा आपल्याला रागवतील आणि तुम्ही आमच्याकडे अशी शेती दिली असं करून योग्य नाही. त्यामुळं शेती ही तोट्याची होऊच शकत नाही. शेती सजीव त्याच्या हातात देणं हीच एक सगळ्यात मोठी नफ्याची बाब आपली असणार आहे. नक्कीच. मंडळी, सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे या विषयासंदर्भात आपल्याला संदीप जाधवांकडनं आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे आणि आपल्याला मार्गदर्शन करतात नाशिक जिल्ह्यातील जोपूळ गावचे एक प्रगतिशील शेतकरी संदीप जाधव सर. सर, पुढे जाण्यापूर्वी आपण एक फोन घेऊयात. जगन्नाथ जाधव बोलतात परभणीहून. हॅलो. बोला सर. जगन्नाथजी, आपला प्रश्न विचारा. सर, मला असं प्रश्न विचारायचा की सेंद्रिय शेती, सेंद्रिय खत घरच्या घरी बनवायचंय का? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. या प्रश्नाकडे येणारच होतो मी की सेंद्रिय खत जे आहे ते घरच्या घरी बनवता येणं शक्य आहे का? हो जाधवजी, नमस्कार. मगाशी याच अनुषंगाने प्रश्न होता की शेतामध्ये जे काही तुम्ही काम करता, म्हणजे उदाहरणार्थ जे काही पीक लावता त्या पिकाचे जे अवशेष असतील ते शेतामध्येच गाडून द्या, शेतामध्येच पडू द्या, त्याचं विघटन होऊ द्या. याचं कारण मला एक सांगायचं आहे की बरेच शेतकरी शेतामध्ये जो पालापाचोळा असतो तो पेटवून देतात. पेटवून देणं हे आपल्या नशिबाला पेटवण्यासारखं म्हणता येईल. तर म्हणून आपण एक काम करू की आपल्या शेतामध्ये जे काही वेस्ट पडलेलं असतं तर ते आपण पेटवायचं नाहीये, आपल्या शेतामध्ये ते गाडायचं आहे. आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये जे काही सजीव आहेत, जमिनीमध्ये जे काही ह्युमस, बॅक्टेरिया, याचा जो काही विश्व आहे, जमिनी सजीव आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचं अन्न म्हणून हे आहे. म्हणून असं सगळं कृषी विभाग हे सांगतो आहे आणि आपले पण अनुभव याचा आहे का शेतामध्ये ऑर्गॅनिक कर्ब वाढला का तुमची शेती ही 100% होते. म्हणून आपण तुम्हाला खत बनवायचे असले तुम्ही गांडूळ खतासारखे खतं बनवू शकता, वेस्ट डिकम्पोस्ट सारखे कंपोस्टिंग खत बनवू शकता, असं तुम्हाला करता येईल. सर, मला असं विचारायचं आहे की आपण गेली अनेक वर्ष सेंद्रिय शेती करत आहात. आपण कोणकोणत्या प्रकारची सेंद्रिय उत्पादनं घेता? सेंद्रिय उत्पादन जर म्हणाल तर आपल्या किचनमध्ये जे काही सगळं असतं, म्हणजे मी तर असं सांगेल का तुम्ही तुमच्या मनाने कुठल्याही पिकाचं नाव घेतलं तर त्या पिकासह त्या शेतकऱ्याचं नाव मी सांगू शकतो. म्हणजे आम्ही काय केलं, जेवढे काही आपल्या खाण्यामध्ये आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये भाजीपाला असतील, पालेभाज्या म्हणा, तुमच्या शेतातील उत्पादन आपण दाखवूयात प्रेक्षकांना. फळभाज्या असतील, त्याच्यानंतर वेलवर्गीय भाज्या असतील, आणि जे काही असेल किचनमध्ये जे आहे माणसाच्या मानवी आहारासाठी जे काही वापरलं जातं ते सगळं आम्ही सेंद्रिय पद्धतीने उगवतो. त्यासाठी आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे आणि प्रत्येकाला व्हरायटी वाईज एक एक पीक दिलेला आहे. कोणी 2 घेतला आहे, कोणी 1 घेतलेला आहे. आणि हे करत असताना आम्ही इतकंही त्याचा विचार बारकाईने केला आहे, एखाद्या शेतकऱ्याकडे जर शेत कमी असेल आणि एखाद्याकडे शेत जास्त असेल तर यांचा इकॉनॉमिकली सुद्धा बॅलन्स व्हावा याच्यासाठी आम्ही एक विचारपूर्वक असं केलं आहे की त्याच्याकडे परदेशी भाज्यांची लागवड केली. कमी शेत ज्याच्याकडे असेल त्यांनी परदेशी भाज्या लावल्या आणि ज्याच्याकडे जास्त शेत असेल त्यांनी फळभाज्या लावल्या, फळं लावली आणि त्याच्यानंतर पालेभाज्या लावल्या. आणि म्हणून दोघांचा उत्पन्नाचा सुद्धा आम्ही एक बॅलन्स ठेवण्याचा इथं हे केलेलं आहे.
पण आणखी कोणकोणत्या प्रकारची उत्पादनं घेता आपण शेतामध्ये? शेतामध्ये डाळींचे पिकं आपण घेतो, फळभाज्या, पालेभाज्या ह्या सगळ्यांचा आपण समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. सुगंधी वनस्पती आहेत, तुळशी आहेत, अशा भरपूर गोष्टींचा म्हणजे आम्हाला तर विशेष मला हे सांगावं वाटेल की आम्ही ज्यावेळेस मार्केटिंग करतो किंवा आम्ही ज्यावेळेस आमचे व्यापार हे करतो त्यावेळेस आम्हाला लोक म्हणजे आवर्जून कुठली तरी एक नवीन गोष्ट सांगतात. काही लोक सांगतात कोरपडीचे पानं आणाल का, काही लोक सांगतात कडुनिंबाचे पानं आणा, काही लोक सांगतात तुळस आणा, कुणी सांगतं गुळवेला आणा. तरीही आम्ही सेंद्रिय पद्धतीने ते आमच्या शेतामधून लोकांना देतो आणि आमचा 100% लोकांना विषमुक्त अन्न देण्याचा आमचा जो ध्यास आहे आणि निर्णय आहे, निश्चय आहे, तो आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. सर, मगाशी जगन्नाथजींचा एक प्रश्न होता की घरच्या घरी सेंद्रिय प्रकारची जी खतं आहेत ती कशा प्रकारे बनवता येतील. तर याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण सेंद्रिय शेतीचा विचार करतो तेव्हा मग गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा पालपाचोळ्याचं खत असेल, आणखी बऱ्याच प्रकारची खतं असतील, तर ती कोणत्या प्रकारची जैविक खतं वापरता येणं शक्य आहे सेंद्रिय शेतीसाठी? हे बघा, मला माझा एक स्वतःच्या मताचा एक विचार मी सांगतो का पहिल्यांदा शेती करताना आपण पिकाशी बोललं पाहिजे. म्हणजे मी खत व्यवस्थापन याच्याबद्दल आणि कीड रोग नियंत्रण ह्या गोष्टी सांगतानाच मला असं वाटतं की एकदा पहिल्यांदा पिकाशी आपण बोललं पाहिजे. म्हणजे जसं आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या आईचं बाळ मूल आजारी होतं त्यावेळेस त्याला आईच्या उभेची गरज असते. म्हणून पहिल्यांदा रोग किडीला नियंत्रणासाठी खताच्या व्यवस्थापनासाठी पहिल्यांदा आपण त्या पिकाशी संवाद साधला पाहिजे. म्हणजे पिकाला सुद्धा संवेदना असतात. म्हणून एखाद्या आईचं मूल जर आजारी झालं तर ती आई त्याला औषध पाजते. का पाजते तर तिला ते आपलं मूल बरं करायचं असतं. म्हणून ते औषध कडू असेल, ते मूल पित नसेल तरी आई त्याला बळजबरी करून ती का पाजते आणि ती त्याला सांगून पाजते, बाबा तुला बरं व्हायचंय त्याच्यासाठी मला तुला पाजावंच लागेल. म्हणून सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने पहिल्यांदा पिकाशी बोललं पाहिजे. त्या पिकाला पहिल्यांदा आपण नमस्कारपूर्वक सांगितलं पाहिजे की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी मला करायची. बाय डिफॉल्ट आपल्याला ते उत्पन्न देणारे, त्याच्यातून मिळकत होणारे, पैसा मिळवणारे हा भाग वेगळा, परंतु पहिल्यांदा पिकाशी संवाद साधून आपल्याला त्याला सांगितलं पाहिजे का मला तुला लोक रासायनिक औषध पाजत असतील, आम्ही तर सेंद्रिय पाजतो, पण सेंद्रिय औषध झाडांच्या पाल्यापासून जे आपण क्रशिंग करतो, वेगवेगळ्या पदार्थांचे उकाळे आपण करतो, गोमूत्राचा अर्क वगैरे काढतो आणि हे सगळं पिकाला देतो. पण तेही देण्यामागचा आपला हेतू शुद्ध आहे का आपण सेंद्रिय पद्धतीने त्या पिकाचं आरोग्य बरं करत आहोत. तसं हे करत करत 80% जसं मानवाचा विचार आहे, मानवाचं जसं संवेदना आहेत का त्याला. सर, थोडं थांबवतो, आपल्याला एक फोन येतोय. सूर्यबान बोलतात आपल्याशी. हॅलो सूर्यबानजी, नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हो, हा विचारा. प्रश्न विचारता थोडेफार मला उत्तर मिळालेत. तर मी 25 वर्षापासून सेंद्रिय शेती करतो. बर. तर मला प्रश्न असा विचार, आपण किती दिवसापासून ही शेती करता, कुठली पिकं घेता आणि काय त्याच्यासाठी औषधं खत वगैरे कुठली वापरता आणि उत्पन्न किती येतं? बर, धन्यवाद. आपले प्रश्न कळले सर, त्याबद्दलच आपल्याला माहिती देतात. तुम्ही कधीपासून शेती करता वगैरे सांगितलेलं आहेच आणि सेंद्रिय प्रकारची जी खतं आहेत त्यावरच आपण बोलत होतो. नमस्कार सर. तुम्ही जे सांगता का आम्ही कुठली पिकं घेतो, तर यावेळी आता मी सांगितलं का आपल्या मानवाच्या आहारामध्ये जे काही येत असेल, उदाहरणार्थ फळं असतील, पालेभाज्या असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या प्रकारचे उत्पन्न आम्ही घेतो. गेली 1990 पासून आम्ही सेंद्रिय शेती करतो. 2001 मध्ये आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करून घेतलेलं आहे आणि 90 पासून आपण वेगवेगळे प्रयोग करत गेलो. म्हणजे आम्ही ज्यावेळी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली त्यावेळेस मार्केटमध्ये सेंद्रिय एवढं काही प्रचलित नव्हतं, ऑर्गॅनिक फार्मिंगचं नावही कुठे नव्हतं. अशा काळामध्ये थोडासा अध्यात्मातून आम्ही विषमुक्त शेती, म्हणजे आपण पण विष खाणार नाही आणि लोकांना पण विष देणार नाही, या भावनेतून आणि या भूमिकेतून आम्ही काम सुरू केलं. काम सुरू करताना सेंद्रिय शेतीचं मार्केट कसे मिळेल, सेंद्रिय शेतीतून किती मिळकत होईल याचा आम्ही अभ्यास ठेवला नव्हता. पण असं म्हणू आपण का 20-25 वर्षापूर्वी आम्ही आदर्शवत सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आणि आजपर्यंत ती व्यवस्थित करतो आहोत.
सर, आणि मगाशी- उत्पन्न व्यवस्थित तसं मिळतंय. उत्पन्न मी तर छाती ठोकपणे असं सांगू शकतो आणि 200% असं सांगू शकतो का रासायनिक शेतीने जेवढे उत्पन्न मिळतं तेवढंच उत्पन्न सेंद्रिय शेतीमध्ये 100% मिळू शकतं. फक्त फरक एवढा आहे की त्याच्यामध्ये थोडी मजुरी आणि मानसिक श्रम थोडे जास्त लागत असतील. म्हणजे तुम्हाला गोमूत्र कलेक्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहाटे उठून गाईच्या जवळ उभं राहायला लागेल. बरं. स्लरी करायची असेल तुम्हाला 7 दिवस ती आंबवावी लागेल. ते सकाळ संध्याकाळच्या वेळी ते डवळावी लागेल. अशा काही प्रक्रियेमधून जायला लागतं. म्हणून सेंद्रिय शेतीतून उत्पादन कमी होतं असं तर मी नक्कीच म्हणणार नाही. मंडळी, गेली अनेक वर्ष एखादा शेतकरी जर रासायनिक शेती करत असेल आणि त्याला जर सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल ते नेमकं काय करायला पाहिजे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत नाशिक जिल्ह्याचे प्रगतिशील शेतकरी संदीप जाधव सर. सर, मला असं विचारायचं आहे की एखादा शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीची शेती करत असेल, तो शेतामध्ये रसायनांचा वापर करत असेल, मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत असेल पिकांसाठी, रासायनिक खतांच्या मात्रा देत असेल, कीटकनाशकांचा वापर करत असेल आणि त्यामुळे अनेक वर्ष ही जमीन आता विषयुक्त झालेली आहे. अशा शेतकऱ्याला आता सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे त्याने? ही गोष्ट अगदी महत्वाची आहे. आता जो माणूस कोणी रासायनिक शेती करत असेल आणि पिढ्यानिपिढ्या त्यांनी जर रासायनिक त्या शेतामध्ये वापरलेला असेल, रासायनिक फवारण्या असतील आणि फर्टिलायझर जर यूज केला असेल तर त्यांनी त्याच्या मात्रा कमी कराव्यात. म्हणजे तो 10 बॅग टाकत असेल तर 5 बॅग, 5 टाकत असेल तर 2 बॅग, इथपर्यंत त्यांनी येऊन ते हळूहळू मात्रा कमी करत गेल्या पाहिजे. आणि शेतामधले हिरवळीच्या खताची त्यांनी त्याच्यामध्ये हे केली, गाडणी केली पाहिजे. म्हणजे ताग असेल, ढ्यांच्या असेल, खुरसणी असेल, अशा पिकांची शेतामध्ये गाडली की मग त्याच्यातून व्यवस्थित अशी पोक्त होईल. म्हणजे मी त्याचे अनुभव पण असे घेतले का मी ह्यावेळी तागाचं पीक शेतामध्ये गाडलं आणि ह्या काळामध्ये लोकांच्या खूप तक्रारी होत्या का कांद्याचं पीक होत नाही, रोप होत नाही. पण मी फक्त ताग, ढेंच्या आणि मूग ह्यासारखी पिकं शेतामध्ये गाडली आणि फक्त पाण्याच्या ड्रिपनी पाळ्या देऊन आणि अतिशय उत्तम प्रकारच्या कांद्याचं पीक मी यावर्षी शेतामध्ये घेतलेलं आहे. त्यावेळी लोकांनी विशेष ते मानलं की रासायनिक फवारण्या करून होत नाही आणि तुम्हाला सेंद्रियची फवारणी करता सुद्धा कांद्याची चांगली प्रत तुमची मिळाली तर असं ते करायला पाहिजे. त्याच्याने एकदा शेती पोक्त होते. म्हणजे सर, 100% जेव्हा आपण सेंद्रिय शेतीचा विचार करतो की माझ्या शेतातून 100% सकस दर्जेदार असा सेंद्रिय शेतमाल मला उत्पादित व्हावा असं जर वाटत असेल तर त्याकरता सेंद्रिय वाणांची देखील आवश्यकता असते. तर ही सेंद्रिय जी वाणं आहेत वेगवेगळ्या पिकांची त्याची व्यवस्था कशी करायची? आम्ही काय केलं, आता आमचे काही शेतकरी आहेत का लोक म्हणतात एक्झॉटिकचं बी असेल म्हणजे परदेशी भाज्यांचं जे बी असेल तर ते खूप महागड्या किमतीने विकत घ्यायला लागतं. आमचे परदेशी भाज्यांचे उत्पादन घेणारे जे शेतकरी आहे त्यांनी म्हणजे कितीतरी किलोमध्ये स्वतः सीड तयार केलेलं आहे आणि सेंद्रिय शेतामध्ये सेंद्रिय सीड हे तयार केलेलं आहे. आणि मी स्वतः आमच्या सहकाऱ्यांनी एक दिलेला माझ्याकडे प्रोजेक्ट होता. एक मल्टीनॅशनल कंपनी होती, तिला सर्टिफाईड शेतामध्ये सर्टिफाईड सीड हवं होतं. तर मी स्वतः ब्रीडिंगचं काम केलेलं आहे. स्वतः शेतामध्ये आपण बियाणं तयार करू शकतो. तर अशा आम्ही आमच्या ज्या लागवडी शेतामध्ये आहेत जे पिकं आम्ही घेतो त्या पिकाचं बी स्वतः आम्ही तयार करतो आणि ते इतरांना देतो. माझे एक मित्र आहे संजयजी पवार, त्यांनी तर एक उत्तम प्रयोग केला. देशी बियाणांचं एक पॅकेट तयार केलं, वेगवेगळे बियाणे एकत्र केले. मग त्याच्यामध्ये 2 काकडी असतील, 2 भोपळा असतील, 2 गिलका असेल, 2 पालकाच्या बिया असतील, असं सगळं एक पॅकेट तयार केलं आणि त्यांच्या गावामध्ये 400 उंबरे होते तर 400 उंबऱ्यांना त्यांनी 400 पाकिट वितरित केले आणि ते फ्री ऑफ कॉस्ट दिले. आणि त्यांनी सांगितलं का बाबा तुला हे तुझ्या शेतामध्ये तुझ्या परसबागेमध्ये 1 गुंठा जागेमध्ये हे लागवड कर. पहिल्यांदा त्यांना अटी होत्या का पहिल्यांदा तुझा बाजार बंद झाला पाहिजे. तू बाजारात काय होतं आज नेमकं शेतकरी 20 एकरचा मालक जरी असेल तर तो त्याचा बाजारचा दिवस उगवला का रिकामी पिशवी घेऊन बाजारामध्ये जातो. ही शेतकऱ्याच्या बाबतीतली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण आमच्या संजयजींनी हा विचार केला का पहिल्यांदा तुझं बाजारात जाणं बंद झालं पाहिजे. बाजारात जाऊन तू पैसा देऊन
शेत भाजीपाला शेतमाल विकत घेतो हे तुझं दुर्दैव आहे. तू घरामध्येच शेती तयार कर, तुझ्या परसबागेमध्ये शेती तयार कर. बाजारात न जाण्याचे तुझे दोन फायदे होतील. पहिला फायदा तुझा पैसा वाचेल, दुसरी गोष्ट वेळ वाचेल. आणि वेळ आणि पैसा वाचला तर हे आजच्या काळामधली खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे वेळ आपण ते इतर कामामध्ये वापरू शकतो. आणि त्यांनी दुसरा एक त्यांना अट अशी टाकली का हे करत असताना तुम्हाला ते आरोग्यदायी खायचं आहे, त्याच्यानी तुमच्या दवाखान्यावरती जे खर्च होत आहेत ते खर्च बंद होतील. आणि लोकांनी तसे रिझल्ट पण त्यांना दिले. आमचे अक्षरशः दवाखान्यामध्ये जाणं सुद्धा बंद झालं. आणि नंतर अलगद त्यांना सांगितलं की हे जेव्हा तू करशील ना, स्वतः सेंद्रिय माल खाशील, तुझ्या दवाखान्यावरचे खर्च कमी होतील, वेळेची बचत होईल. त्याच्यानंतर ह्या पिकाला जे बी येईल, या भाजीपाल्याला जे बी येईल ते आम्हाला तेव्हा परत कर. आणि परत ह्या गोष्टी सांगितल्यामुळे आम्हाला ते सेंद्रिय बी तयार झालं. त्यामुळे आम्ही ज्या ज्या लोकांना विविध भाजीपाल्याचे बियाण्याचे पॅकेट वितरित केले, त्या लोकांनी आम्हाला याचे फीडबॅक इतके सुंदर दिले. लोकांनी सांगितलं आमचं आरोग्य सुधारलं, आमची वेळ वाचली, आमचा पैसा वाचला. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का आपला जो संपूर्ण ग्रुप आहे याच्यामधून आम्ही जे मार्केटिंग करतो त्याच्यासाठी तुझ्याकडे एक्सेस जर झाला तर तू आम्हाला आणून दे, आम्ही त्याचे पैसे पण देऊ. म्हणजे इतकं गंमतदार आम्ही ती गोष्ट केली. तर लोकांनी आपल्या माध्यमातून आपण अशा प्रकारची जी देशी वाणं आहेत, जी सेंद्रिय प्रकारची वाणं आहेत, त्याचं वितरण तुम्ही विविध शेतकऱ्यांना करता. पण सर, मध्यंतरी आपण वाचलं असेल की अहमदनगरच्या राहीबाई पोयरे जे आहेत त्यांनी अशा प्रकारची जी देशी वाणं आहेत त्याची एक स्वतंत्र बँक तयार केलेली आहे. तर अशा प्रकारची एक बँक तयार करावी आणि त्यातून शेतकऱ्यांना, स्थानिक शेतकऱ्यांना किंवा इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करावा, अशी काही योजना आहे का आपली? हो, आज राहीबाई पोपरेंकडे माझे काही सहकारी जाऊन पण आले. तिथून आम्ही सीड पण आणलं. तसं वर्ध्यामध्ये म्हणजे बीज महोत्सव जो झाला होता तिथंही आमचे सहकारी जाऊन आले. तिथून पण आम्ही वेगवेगळे बियाणं आणले. आज आम्ही वेगळी बँक जरी चालवत नसलो पण आमची एक चालती बोलती बँक इथं आज सीड बँक आहेच. म्हणजे ती कुठं गव्हर्नमेंटच्या नकाशावर दिसत नसली तरी संजू भाऊंनी आणि इतर आमच्या ग्रुपमधल्या शेतकऱ्यांनी जे प्रयोग केले ते हेच केले का लोकांना आम्ही सीड दिले आणि त्याचं उत्पादनाचे त्यांना पैसे पण दिले आणि त्याच्यातून आम्ही बी घेतलं. त्यामुळं मी एक असा शेतकरी आहे की मी सुद्धा क्विंटलने बियाणं माझ्याकडे घरी असतं आणि मी शेतकऱ्यांना ते देत असतो. म्हणजे पालकाचं बी असेल, देशी पालक जो होता तो आता नामशेष होत चाललेला आहे, ते देशी पालकाचं मी देतो. कोथिंबीरीचं बीज माझ्याकडे आहे. काकडी खिराजीला म्हणतो आपण, असे आम्ही एन प्रकारे हेच काम करत आहोत. फक्त ते आमचं कुठं असं काही लोकांना दिसत नाही, पण ते व्यवस्थितपणे आम्ही ते करतोच आहोत. सर, आपण एक फोन घेऊयात. गजानन धोत्रे बोलतात बुलढाण्याहून. हॅलो हॅलो. हा, द्या द्या. गजाननजी, फोन आपला प्रश्न विचारा. सर, असं विचारलं होतं की सेंद्रिय शेती करायची आहे तर मुक्त टाकायचं आहे सेंद्रिय खत उन्हाळी भेंडीसाठी. आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा गजाननजी. हा, सेंद्रिय खताच्या म्हणजे मुक्त टाकणं आपल्याला उन्हाळी भेंडीसाठी. हा, मला वाटतं त्यांना भेंडीची लागवड करायची आहे, तर त्याकरता कोणत्या प्रकारची, कुठली खतं वापरायची सेंद्रिय प्रकारची, काय सांगता येईल सर? आता यावर्षी आम्ही एका कंपनीसाठी 10 एकर भेंडीची लागवड केली होती. भेंडीचं पहिल्यांदा तुम्ही सेंद्रिय करा किंवा रासायनिक करा, परंतु बियाण्याचं निवड ही योग्य आहे. आम्ही यावेळी जी 10 एकर मध्ये लागवड केली, एका कंपनीने आम्हाला 50 टन भेंडी बनवून द्यायची होती. पण काय होतं, मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असतात आणि त्याच्या इतकं ज्ञान आपलं नसतं. आपण कुठल्या सीझनला कुठली वापरली पाहिजे याच्याने आपण 100% कदाचित फसवू शकतो. त्यांनी करारी भेंडी विषयी विचारलं होतं, मला वाटतं त्याची लागवड काहीतरी करतायत ते. म्हणजे तुम्ही भेंडीची लागवड जर म्हणजे करणार जी असाल आणि त्याचं बियाणं जर फिक्स असेल तर ती या सीझनची असेल तर नक्की करा. त्याच्यासाठी मगाशी मी माझ्या प्रश्नामध्ये सांगितलं का आपण माणसाला जेवढा आहार देतो ना तेवढं पिकाला द्या. आता मी शेताला जवळजवळ सीझनमध्ये 200 ते 300 लिटर दुधाचं आणि ताकाचं वापर करतो. म्हणून तुम्ही पीक लावलं ना तर त्याच्या सुरुवातीला त्याला हे द्या, दुधाचं ड्रिंचिंग करा, गोमूत्राचं ड्रिंचिंग करा आणि स्लरी जी बनवतो आपण शेण, गूळ आणि गोमूत्र, डाळीचं पीठ याचं मिश्रण करून जे आंबवून जे पिकाला दिलं जातं ते आपण द्यायला सुरुवात करा. त्या पद्धतीने रोपाची वाढ एकदम जोमानी होते. म्हणजे तुम्ही फर्टिलायझर मधून जे NPK देता ते त्याच्यामधून मिळतं. आणि दूध हे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे. म्हणजे भेंडीच्या छोट्याशा रोपाला बऱ्याच वेळी बुरशीचा अटॅक येऊन ते भेंडीचं रोप
उगवणाच्या वेळीच कोलमडू शकतं, त्यावेळी दुधाचं ड्रिंचिंग त्याला करा, गोमूत्राचं ड्रिंचिंग करा, त्याच्यामधून 100% तुमची सेंद्रिय भेंडी होऊ शकते. सर, सेंद्रिय प्रकारची शेती करताना निसर्गतः जी काही उपलब्ध साधन सामग्री आपल्याकडे असते त्याचा वापर करून आपण ही सेंद्रिय शेती करतो. परंतु ही सेंद्रिय शेती करत असताना देशी प्रकारची जी जनावरं आहेत, गायी असतील, म्हशी असतील किंवा शेळ्या असतील, त्यांचा देखील फार वापर होतो. किंबहुना सेंद्रिय शेती करता ही देशी जनावरं हीच उपयुक्त ठरतात. नेमकी कशा प्रकारे सर? हिंदुस्थानात जर म्हटलं ना तर हिंदुस्थानाच्या पायाशीच गाय आहे. बरं. म्हणून आमच्या संस्कृतीने हे अगदी सूचकपणे आणि अतिशय हळुवारपणे आपल्या प्रत्येक भारतीयाच्या डोक्यामध्ये हे घातलेलं आहे का आपण प्रेक्षकांना स्लाइड पण दाखवू शकतो. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे असं म्हटलं जातं. बरं. 33 कोटी देवतांचा वास आहे याचा अर्थ काय, तर भारताच्या संस्कृतीमध्ये गाय ही पूजनीय मानली गेली. आणि गाय, देशी गाय, प्रामुख्याने देशी गाय आपण म्हणायला हवी, का देशी गाय ही प्रामुख्याने भारताच्या पायाशी आहे. म्हणून देशी गायीची जोपासना ही नक्कीच केली पाहिजे. प्रश्न सुंदर आहे की देशी जनावरांचं आपण पोषण केलं पाहिजे. गोमये वसते लक्ष्मी असंही आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं की म्हणजे शेणा गोमूत्राने लक्ष्मी मिळते असं काही आजचं वाक्य नाहीये. पूर्वी ऋषीमुनींच्या काळामध्ये हे सांगितलं गेलं की शेणा गोमूत्राने शेती होऊ शकते आणि ती जर करायची असेल तर देशी जनावरं आपण पाळायला हवीत. म्हणून देशी जनावरांना पाळून आपल्याला शेण, गोमूत्र आणि जी स्लरी सारखे गोष्टी करायला लागतील. म्हणजे गायीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आत्ताच आम्ही मागच्या लॉकडाऊन थोडासा शिथिल झाल्याच्या काळामध्ये आम्ही गुजरातमध्ये अहिंसाधाम या ठिकाणी जाऊन गायीच्या एका गोशाळेमध्ये गेलो. तर तिथं मलाही सर आश्चर्य वाटलं की 350 ICU बेड त्या आम्ही गोशाळेमध्ये पाहिले. म्हणजे माणसा इतकी गायीची काळजी करणारी भारतीय आमची संस्कृती होती आणि ती असावी. आणि जी मी पाहिली तिच्याबद्दल माझं अतिशय हृदयपूर्वक मी त्यांना नम्रपणे नमस्कार केला. का तिथं 3-3 वर्ष बेडवर पडून असणाऱ्या गायी जगवलेल्या आम्हाला त्यांनी पाहिल्या आणि अक्षरशः आमचं हृदय भरून आलं की माणसा इतकी काळजी घेणाऱ्या भारतीय नागरिक जर असतील तर 100% ही एक म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. कारण ही जनावरं जगवली तरच ती आपल्याला पुढे जगवणार आहेत. हो सर, एक फोन घेऊयात. अशोक रक्ताडे बोलतात जालन्याहून. हॅलो सर. अशोकजी, आपला प्रश्न विचारा. सर, मी जालन्यावरून बोलतो, अशोक रक्ताडे. मी सेंद्रिय शेती करतोय. पण मला जे काही फळ भाज्या लागवडी करायची परदेशी त्याची रोपवाटिका कुठे उपलब्ध आहे? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. त्यांना परदेशी फळभाज्यांची लागवड करायची आहे सेंद्रिय प्रकारची, तर त्याची रोपवाटिका कुठे उपलब्ध आहे? हे बघा सर, पहिल्यांदा विचार शेतकऱ्यांनी हाच करायला हवा आणि तुम्ही हा जरूर विचार करावा का तुम्ही परदेशी भाज्या लावणार आहात पण त्याची मागणी आहे का. म्हणजे मागणी असेल तर तुम्ही 100% ते लावा आणि त्याचं बियाणं वेगवेगळ्या कंपन्यांचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला आमच्याशी संपर्क केला तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. पण काय होतं, त्याचे पॅकेट्स खूप महाग आहेत आणि ते जर तुम्ही उगवून परत तुमची विक्रीची सोय नसेल तर आपला सगळा शेतमाल जो असतो हा नाशवंत आहे. पण तुम्ही विक्रीची सोय असेल तर जरूर त्याचा विचार करा. तुम्हाला बियाणं नाशिक सारख्या शहरांमध्ये मिळून जाईल. आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्या कंपनीचा नंबर देऊ. सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे या विषयासंदर्भात आपल्याला संदीपजींकडनं आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे आणि आपल्याला मार्गदर्शन करतात नाशिक जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी संदीप जाधव सर. सर, तुम्ही आपल्या शेतामध्ये 100% सेंद्रिय शेतमाल पिकवता, परंतु मला असं सांगा की हा जो सेंद्रिय शेतमाल आहे हा 100% सेंद्रिय असल्याचं प्रमाणीकरण कशा पद्धतीने केलं जातं आणि आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून याचा विक्री व्यवस्थापन कसं करता? आम्ही काय करतो, म्हणजे आता गव्हर्नमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये सर्टिफिकेशन हे करून घेतलं जातं. तर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असं आम्ही दरवर्षी करून घेतो. त्याचं दर 6 महिन्यांनी एक ऑडिट होतं आणि दर 12 महिन्यांनी एक ऑडिट होतं. इंटरनल आणि एक्सटर्नल असे 2 इन्स्पेक्शन होतात आणि त्याच्यामध्ये येऊन शेताचं ऑडिट केलं जातं. वेगवेगळ्या प्रॅक्टिसेसचं तिथं ऑडिट केलं जातं. विक्री व्यवस्थापनाचे एक दृश्यफित पण आपण दाखवूयात लोक प्रेक्षकांना. सिस्टमचं पण ऑडिट केलं जातं आणि त्याच्यामध्ये तो ऑडिट रिपोर्ट तयार होऊन नंतर एक
सर्टिफिकेट इश्यू केलं जातं, तर ते आपण सतत 2001 पासून ते करतो आहे. आणि विक्री व्यवस्थापनाचं म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारांनी आपण मार्केटिंगची पद्धती बसवलेल्या आहेत. बरं. त्याच्यामध्ये आपण काही रेडी टू ईटच्या कंपन्या आहेत ज्या काही आपल्याकडून रॉ मटेरियल घेऊन त्याचे पदार्थ तयार करून एक्सपोर्टला विकतात. अशा लोकांना आपण बल्कमध्ये हा माल बनवून देतो. आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये आपण द फार्मर्स मार्केट या नावाच्या कन्सेप्ट सुरू केलेल्या आहेत. आणि तिथं आपण स्वतः आमचे सगळे फार्मर्स येऊन तिथं स्वतः आम्ही कस्टमरला ते विकतो आहे. आणि 2010 मध्ये बांद्र्यासारख्या ठिकाणी आणि बोरिवलीसारख्या ठिकाणी आम्ही अतिशय, ज्या काळामध्ये थेट विक्रीचं खूप नियंत्रण होतं, त्या काळात थेट विक्री येऊन कुणी करत नव्हतं, अशा काळामध्ये सुद्धा एक विशिष्ट क्रायटेरिया वापरून तर आम्ही मुंबईमध्ये येऊन थेट विक्री 2010 मध्ये पासून करत आहोत. तर आजपर्यंत आपण प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत ती वस्तू आणून देत आहोत. सर, एक फोन घेऊयात. दीपक डोंगरे बोलतात नाशिकहून. हॅलो हॅलो हॅलो. दीपकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, मी दीपक डोंगरे बोलतोय चांदोड मधून. तर सर, आपला मिरचीचा प्लॉट आहे, तर त्याच्यावरती जो येणारा बोकडा जो आजार आहे त्यासाठी आम्ही सेंद्रिय उपाय केला, पण तो कंट्रोल होत नाही. बर. तर त्यासाठी सेंद्रिय उपाय सर आम्हाला सुचवतील का काही? चालेल, धन्यवाद. आपला प्रश्न कळला. दीपकजींचा प्रश्न तुमच्याच प्लॉट तालुक्यातले आहेत, ते चांदवड तालुक्यातले, आणि त्यांचा मिरचीचा प्लॉट आहे, त्याच्यावरती बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. दीपकजी, पहिल्यांदा तुम्ही सांगितलं का आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळी उपाययोजना पण केली आहे, पण त्याच्याने तुम्हाला हे मिळत नाहीये. म्हणून मुळात थंडीच्या काळामध्ये मिरचीवरती हा रोग येतच असतो. आणि एक दुसरं असं मिरचीला बोकड्या रोग येण्याचं एक दुसरं कारण असं आहे की पिकाला जे सकिंग पेस्ट आहे, ज्याला आपण रस शोषक किडी म्हणतो, त्यांनी जर डंक मारला आणि त्याच्याने जर त्या पिकाचं शोषण केलं गेलं तर तिथं एक इन्फेक्शन तयार होऊन, जशी आपल्याला तापाची कणकण येते अशा प्रकारची कणकण येऊन ते झाड म्हणजे असं शिकुडलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण त्याला बोकड्या म्हणतो. तर याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय उपाययोजना केली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही लसूण, मिरची, अद्रक याचा जर ठेचा केला आणि रात्रभर जर ते तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि सकाळी त्याचा स्प्रे केला तर त्याच्याने तुमच्या सकिंग पेस्ट याच्याने येणार नाही. आणि त्या न आल्यामुळं तुमच्या याच्यामध्ये पिकामध्ये तो व्हायरस सारखा जो सदृश्य रोग दिसतो, बोकड्या जो दिसतो, तो दिसणार नाहीये. म्हणून अशा प्रकाराने तुम्ही केलं तर 100% उपाययोजना होऊ शकते. तर माझे पुढले 2 प्रश्न आहेत की आपल्याकडे जो आपण सेंद्रिय शेतमाल पिकवता, हा जो शेतमाल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण प्रक्रिया उद्योग देखील सुरू केलेला आहे, त्या संदर्भात आम्हाला सांगा. आणि हा जो अतिरिक्त शेतमाल आहे तो निर्यात आपण करता का, त्याला मागणी आहे का? आम्ही काय केलं, एक कम्युनिटी वाईज प्रत्येक शेतकऱ्याला व्हरायटीज ठरवून दिल्या. म्हणजे आमचं इतकं शेड्यूल क्लिअर आहे, तर कुठल्या शेतकऱ्यांनी कुठलं पीक करावं हे आमचं वर्षानुवर्षाचं नक्की ठरलेलं आहे. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण, जे पीक त्याला दिलं त्याच्यामधले त्याचे अनुभव म्हणजे परफेक्ट होतात. त्याला जे काही करायचं आहे त्या पिकामधल्या खाचा खोचा काय असतील, कुठला प्रॉब्लेम्स आहे ते त्याला कळतं, म्हणून आम्ही त्याला ते फिक्स पीक दिलेलं आहे. म्हणून असं आम्ही ते पीक करतो. आणि त्या पिकामधलं हे जर म्हणत असाल प्रक्रिया, तर त्याला आम्ही दुसरी एक श्युरिटी अशी दिली की तू जे पीक लावतो आहे ते आम्ही 100% विक्री करणार आहोत. म्हणजे आपण विक्री करणार आहोत, तो पण आमच्या सोबत आहे. म्हणून आम्ही रिटेल पण विक्री करतो. आणि एक्सेस जर उत्पन्न झालं तर त्याच्या आम्ही काही सन ड्रायड युनिट सुरू केलेले आहेत. सूर्यावरती आम्ही ते वाळवतो. त्याच्यानंतर सोलर ड्रायर आम्ही बसवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर असेल, पालक असेल, मेथी असेल, टोमॅटो असतील, याचा आम्ही परत ड्रायिंग करतो आणि ड्रायिंगचे पॅकेट पण आमच्या कस्टमरला विकतो. आणि याच्याही व्यतिरिक्त काही कंपन्या आमच्याकडे आलेल्या आहेत, ज्या कंपन्यांना हा माल मोठ्या प्रमाणात तयार करून त्यांना हवा आहे तर तोही आम्ही बनवून देतो. आणि त्याच्याकडून चांगली मिळकत येते, ती शेतकऱ्याला मिळत असते. सर, अगदी शेवटचा प्रश्न. आपण इतकी वर्ष सेंद्रिय प्रकारची शेती करता, आपला इतका प्रदीर्घ अनुभव आहे, महाराष्ट्रातील इतरही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी अगदी थोडक्यात आपण काय मार्गदर्शन कराल? प्रथमतः शेती ही सेंद्रिय शेतीतून खूप उत्पन्न मिळतं, ही समज आपल्याला थोडी बाजूला ठेवावी लागेल. म्हणून मी सुरुवातीला हे सांगत होतो की पहिल्यांदा शेती किंवा ही जमीन माझी आई आहे आणि तिला
मला सेंद्रिय पद्धतीने त्याला विषमुक्त पद्धतीने मला हे करायचं आहे असं आपण केलं पाहिजे. आणि सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर खूप मोठं मार्केट आहे, खूप मला पैसे मिळतील ह्या भावनेतून न जाता पहिल्यांदा शेती सजीव ठेवण्याच्या भावनेतून जर आपण गेलो तर 100% या सेंद्रिय शेतीतून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल. पण त्या कलेने आपल्याला जावं लागेल. पण पहिल्यांदाच याच्यातून खूप मोठ्या आशेने न जाता हळूवार यांनी जर आपण सुरुवात केली तर 100% आपलं करू शकता. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जर विषमुक्त अन्न हवं असेल, सकस दर्जेदार अन्न हवं असेल तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची गरज म्हणता येईल. हो सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मंडळी, आपला फोन इन कार्यक्रम कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा प्रत्येक गुरुवारी प्रसारित होत असतो. पुढल्या गुरुवारचा आपला विषय असेल म्हणजे 7 जानेवारीचा विषय असेल ग्रामीण भागातील कृषी उद्योग आणि त्याचे सबलीकरण. यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर विशाल सरदेशपांडे, संयोजन सहयोगी प्राध्यापक IIT पवई मुंबई येथून. आपले काही प्रश्न असतील तर आपण आपले प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081 आणि आमचा ईमेल ID आहे ddmumbaikrisi@gmail.com. आपण प्रश्न पाठवताना आपलं नाव आणि पत्ता जरूर कळवा. आमचे जे कृषीविषयक कार्यक्रम आहेत कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो हे पण आमच्यापर्यंत या ईमेलच्या माध्यमातून पोहोचवा. आमचे कार्यक्रम जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण www.facebook.com/ddsahyadri आणि www.youtube.com/ddsahyadri या माध्यमातून आपण या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण जरूर पाहू शकता. मंडळी, आज 31 डिसेंबर म्हणजे या वर्षातला शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्ष सुरू होणार इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे. मंडळी, 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोनासारख्या एका महामारीने ग्रासलेलं होतं. अनेकांचे बळी गेले आणि आपली संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली. परंतु या अर्थव्यवस्थेला सबळ असा आधार दिला तो आपल्या शेतीसारख्या व्यवसायाने. आपल्या बळीराजाने अखंडपणे शेतामध्ये काम केलं आणि आपली ही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी एक प्रकारे मदतच केली. आता उद्यापासून नवीन वर्ष सुरू होईल. या नवीन वर्षासाठी आपल्या सर्व प्रेक्षकांना, आमच्या शेतकरी बांधवांना देखील हार्दिक शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं, आनंददायी, भरभराटीचं आणि मुख्य म्हणजे कोरोनामुक्त जावो ही सदिच्छा. आपण आता पुन्हा भेटणार आहोत नवीन वर्षात एका नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत सर्वांचे आभार. सर, आपले देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद.